गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला, छळ केला होता त्या लोकांनी. काय काय सांगितलं मला ते काय बोलणार नाही. ते म्हटले मला दोघं मला निवडून विसरत नाही. कोण नागपूरवर? भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत खासदार संजय राऊत आणि पृथ्वीराज चव्हाणांनी खळबळजनक खुलासे केलेत. गोपीनाथ मुंडे जर आज काँग्रेसमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. तर गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, मी मुख्यमंत्री असताना ते काँग्रेसमध्ये येण्याचं ठरलं होतं, त्यांना मंत्रिपदही द्यायचं होतं असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. जर मला मंत्रिपद दिलं नाही तर नागपूरचे दोघे जण मला निवडणुकीतून पाडतील असं गोपीनाथ मुंडेंनी म्हटलं होतं असा दावा देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या दाव्यामुळे काही प्रश्न आता निर्माण झालेत. गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला होता की घातपात? काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते याचा अर्थ काय? गोपीनाथ मुंडे भाजपमधून काँग्रेसमध्ये का जाणार होते? नागपूरचे दोघे जण कोण त्यांना पाडणार होते? पाहूयात या व्हिडिओत. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलिस मराठी. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं भाजपमध्ये आज देखील मोठं नाव आहे. महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचं निधन होऊन आज जवळपास 12 वर्षे पूर्ण झाली, तरीही आज त्यांच्या नावावर राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. खासदार संजय राऊत आणि पृथ्वीराज चव्हाणांनी गोपीनाथ मुंडेंबाबत काही अत्यंत धक्कादायक दावे केलेत. गोपीनाथ मुंडे जर काँग्रेसमध्ये असते तर त्यांचे प्राण वाचले असते असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. या विधानाला जोड देत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मुंडे यांच्या भाजपमधील अंतर्गत नाराजीचा आणि त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या गुप्त चर्चेचा संपूर्ण पडदाच उघड केलाय. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोपीनाथ मुंडे हे भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत होते आणि तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाशी त्यांच्या गुप्त बैठकाही झाल्या होत्या. असा मोठा गौप्यस्फोट चव्हाणांनी केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 2014च्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी गोपीनाथ मुंडे हे भाजपमधील अंतर्गत परिस्थितीमुळे आणि पक्षीय राजकारणामुळे अत्यंत नाराज तसेच अस्वस्थ होते. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यांनी अट ठेवली होती की मला केंद्रात मंत्री करा, अन्यथा भाजपचे नागपूरचे दोघे नेते मला परत निवडून येऊ देणार नाहीत. मी सोनिया गांधींकडे गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल विचारलं होतं, पण मला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बोलावून रागावले. विरोधी पक्षाच्या गटनेत्याला आपल्या पक्षात घेऊन मंत्री करणं हे लाच गेल्यासारखं आहे. मी बिलकुल करणार नाही असं मनमोहन सिंग म्हणाले असा दावा चव्हाण यांनी केलाय. त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली. त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला निवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून मिळणार नाही. तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच. मला मंत्री करा. त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल कारण माहिती, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्रपणे करता येईल. आमचं सगळं ठरलं. ते गुप्तपणे आले. मी महाराष्ट्र सदनात राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू दिलं. त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते. आमचं सगळं ठरलं. रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या. आमच्या मॅडमची परवानगी घेतली आणि ते त्यावेळेला भाजपचे विरोधी पक्षाचे उपनेते होते मोठ्या पदावर, पण अत्यंत अस्वस्थ होते. त्यांनी काय काय सांगितलं मला ते काय बोलणार नाही. ते म्हटले मला दोघं मला निवडून विसरत नाही. कोण नागपूरमध्ये? म्हणून म्हटले मला काहीतरी पद द्या. तर मी म्हटलं ठीक आहे. मी तेव्हा पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री आधी होतो, नंतर मुख्यमंत्री होतो. हे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट. त्यामुळे पक्षप्रवेश रखडला असा दावाही चव्हाणांनी केला. पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केलाय की गोपीनाथ मुंडेंनी भीती व्यक्त केली होती, जर मला मंत्रिपद मिळालं नाही तर नागपूरचे दोघे जण मला माझ्याच बीड मतदारसंघात निवडणुकीत पाडतील. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण झाला की नागपूरचे ते दोघे कोण? तर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या विधानात थेट कुणाचीही नावं घेतली नसली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात नागपूर या शब्दाचा संबंध थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि भाजपच्या नागपूरमधील सर्वोच्च नेत्यांशी जोडला जातो. 2014च्या त्या काळात भाजपमध्ये केंद्रीय पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या युगाची सुरुवात होत होती, तर महाराष्ट्रातही नेतृत्वाची नवी समीकरणं आखली जात होती. अशा काळात मुंडे यांचा रोख तत्कालीन भाजपच्या नागपूरशी संबंधित सर्वोच्च नेत्यांकडे जसं की नितीन गडकरी यांच्या राजकीय प्रभावाकडे होता असं राजकीय विश्लेषकांकडून म्हटलं जात आहे. भाजप सोडल्यास पक्षाची संपूर्ण अंतर्गत यंत्रणा आणि नागपूरचं नेतृत्व आपल्याला पराभूत करण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावेल अशी भीती मुंडे यांना सतावत होती अशी चर्चा सुरू आहे. खासदार संजय राऊतांनी देखील या
संदर्भात एक दावा करून राजकीय वर्तुळात नवीच खळबळ उडवून दिली आहे. खासदार संजय राऊतांनी केलेल्या या दाव्यामध्ये काँग्रेसमध्ये असते तर प्राण वाचले असते या विधानानं अत्यंत गंभीर वळण दिलंय. 3 जून 2014 रोजी नवी दिल्लीत एका अत्यंत साध्या रस्ते अपघातात गोपीनाथ मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. केंद्रात मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा अपघात झाल्यानं त्यावेळी संपूर्ण देशात संशयाचं वादळ उठलं होतं. संजय राऊत यांच्या या विधानाचे 2 अर्थ लावले जातात. पहिला म्हणजे मुंडे हे भाजपमधील अंतर्गत संघर्षात प्रचंड मानसिक दडपणाखाली होते, तर ते काँग्रेसमध्ये गेले असते तर त्यांना राजकीय स्थैर्य आणि सन्मान मिळाला असता, ज्यामुळे त्यांचा मानसिक ताण कमी झाला असता आणि कदाचित ते 3 जूनच्या त्या दुर्दैवी प्रवासाला निघालेच नसते. तर दुसरीकडे जर ते काँग्रेसमध्ये असते तर त्यांची सुरक्षा यंत्रणा, प्रवासाचे मार्ग आणि तत्कालीन सत्ताधारी वर्तुळातील व्यवस्था पूर्णपणे वेगळी असती, ज्यामुळे तो भीषण अपघात टळू शकला असता, असाही युक्तिवाद केला जातोय. शरद पवार यांनी सुद्धा त्यांना तो सल्ला दिला होता. ही जुनी बातमी आहे फार. गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता. छळ केला होता या लोकांनी. मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते, त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा. आम्हाला माहिती आहे, आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा. ते पवार साहेबांना भेटले, ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले, पण मनमोहन सिंग हे एक सज्जनग्रस्त होते. त्यांना अशा प्रकारच्या पक्षांतराला त्यांनी विरोध केला होता. त्याच्यामुळे त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही आहात तिथेच थांबा. कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला होता की घातपात, असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर मुंडे यांच्या अपघातानंतर तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयनं आपल्या अंतिम अहवालात मुंडे यांच्या मृत्यूमध्ये कोणताही घातपात, कट किंवा राजकीय कारस्थान नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तो केवळ एक दुर्दैवी रस्ते अपघात होता आणि मुंडे यांचा मृत्यू अंतर्गत दुखापतीमुळे झाल्याचं अधिकृत वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलं होतं. मात्र अहवाल येऊन अनेक वर्षे उलटली असली तरी संजय राऊत आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या या नवीन दाव्यांमुळे समर्थकांच्या मनातील तो जुना संशय पुन्हा एकदा उफावून वर आलाय. विरोधकांकडून सुरू असलेल्या या खळबळजनक दाव्यांवर आणि आरोपांवर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडेने आक्रमक होत विरोधकांना सुनावलंय. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यांचे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावलेत. मुंडे साहेबांचं नावही आज आदरानं घेतलं जातं. पृथ्वीराज चव्हाण यांनीही कदाचित आदरानंच त्यांचं नाव घेतलं असावं, पण अशा प्रकारे पक्षांतराचा दावा करणं चुकीचं आहे. या चर्चेला काहीही अर्थ नाही. मुंडे साहेब कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय.